महिला विरोधी सरकारचा या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर करायचं काय? खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय महिलांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो युती सरकारचा अंगणवाडी सेविकांच्या मान्य न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो महिला विरोधी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय? धिक्कार असो महिला विरोधी सरकारचा धिक्कार असो अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य न करणाऱ्या सरकारचा कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो महिला विरोधी सरकारचा करायचं काय? खाली डोकं वर पाय या सरकारचं करायचं काय? आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे नेते देशाचे नेते शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब, त्याचबरोबर खासदार सुप्रियाताई सुळे, त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य लवकरात लवकर व्हावं यासाठी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगली जिल्हा महिला आघाडी मार्फत इथं आंदोलन केलेलं आहे। त्याचबरोबर आम्ही सरकारचा निषेध व्यक्त करत आहोत। अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर्स असतील, ह्या अगदी समाजातल्या तळागाळातल्या जनतेपर्यंत पोहोचून त्यांचं काम पुरवत असतात, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत नेत असतात, शासनाचं काम करत असतात। त्याचबरोबर आरोग्याच्या सेवा देऊन लसीकरण असतील, येणारी युवा पिढी ही तंदुरुस्त व्हावी ह्या दृष्टिकोनातून ते काम करत असताना त्यांना मात्र अतिशय कमी मानधनावर राबवून घेतलं जातं। त्यांचा आज सध्याला तोंड दाबून मुख्याचा मार सहन करावा लागत आहे। गेले वर्षभर त्यांना त्यांच्या मागण्या मान्य करतो, त्यांच्या मानधनात वाढ देतो असं सांगून शासन त्यांच्याकडनं जोर जबरदस्तीनं राबवून घ्यायचं काम करत आहे। गेल्या 2 महिने ते संपावर होते, संपावरनं तुम्ही कामावर रुजू व्हा असं सांगून त्यांचे आश्वासन मान्य करण्याचं शासनानं त्यांना ग्वाही दिली होती, पण आज तागायत त्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाही आहेत। त्याचबरोबर अंगणवाडी सेविका ह्या ज्या जनतेच्या सेवेसाठी, जनतेच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरत असताना शासन मात्र त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहे। या महागाईच्या वाढत्या प्रमाणात त्यांच्यावरती जो अत्यंत कमी प्रमाणात मानधन दिलं जातं आणि इतकी महागाई आज या देशात वाढलेली आहे, पण त्यांच्या मानधनात वाढ करून त्यांना दिलासा देण्याचं काम करत नसून फक्त आशा वर्करांना एक खोटी आशा दाखवून हे शासन त्यांना राबवून घेत आहे। आणि त्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन केलेलं आहे, निषेध व्यक्त केलेला आहे आणि आशा वर्कर असतील, अंगणवाडी सेविका असतील, यांच्या पाठीशी आमचा पक्ष ठामपणे उभा असणार आहे। तुमच्या सरकारच्या काळात तर कुठं मानधन वाढ केली तुम्ही? आमच्या सरकारच्या काळात मानधन केलेली आहे, जे पूर्वी होतं त्याच्यापेक्षा वाढ दिलेला आहे, पण येणाऱ्या काळात सत्ताधाऱ्यांनी त्यांना खोटी आशा दाखवली, आश्वासनं दाखवली की तुमचं मानधन 10,000 ते 16,000 पर्यंत वाढवू, पण हे खोट्या आशा वर्करांनाच आशा दाखवण्याचं काम हे सरकार करत आहे।